खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे। या निकालामध्ये शेतकरी कामगार पक्षाने चांगलं यश मिळवलं असं या ठिकाणी आपण पाहतोय। शेतकरी कामगार पक्षाला प्रभाग क्रमांक 9 मध्ये 2 जागा मिळाल्या आहेत आणि 12 जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 जागा जिंकलेल्या आहेत आणि एकंदरीत पाहता या निकालामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला दिसून येतं। आपल्या समवेत खालापूर तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस किशोरभाई पाटील, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्यूहरचना केली होती आणि काय वाटतं या निकालाबद्दल आपल्याला। किशोरभाई नमस्कार। या ठिकाणी आपण जो काही यश मिळवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 जागा मिळालेल्या आहेत आणि त्या अपेक्षित होत्या, परंतु आपण कशा पद्धतीने या संपूर्ण निकालाकडे पाहताय? निश्चितच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही खोपोली नगर परिषदेची निवडणूक लढवली। सुरुवातीपासूनच आम्ही एक वेगळ्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं होतं। आमचे जे प्रभाग होते 9 नंबर, 12 नंबर, 11 नंबर आणि 5 मध्ये या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते। बाकी ठिकाणी आमचे उमेदवार उभे केले होते, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद खोपोलीतील जनतेने आम्हाला दिला। जे शेतकरी कामगार पक्षाला नगण्य समजत होते, शेतकरी कामगार पक्षाला विचारात घेत नव्हते, त्यांना आम्ही चपराक निश्चित दिलेली आहे। मी खोपोलीतील मतदारांचे मनापासून आभार मानतो। निश्चितच आम्हाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबतीत आम्हाला अपयश आलं असलं तरी जनतेने आम्हाला स्वीकारलंय, त्यामुळे यापुढेही आम्ही खोपोलीतील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानून त्यांच्या सेवेमध्ये कायम राहू। आमचे जे कमी नगरसेवक, जे 5 नगरसेवक आले, 9 नंबरमधून 2, 12 नंबरमधून 1 आणि 5 नंबरमधून कैलाश गायकवाड यांच्या पत्नी या जरी निवडून आल्या असल्या दुसऱ्या चिन्हावरती, तरी त्या शेतकरी कामगार पक्षाच्याच आहेत। त्यामुळं परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही सर्व निवडणूक लढवली। मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनाही मनापासून धन्यवाद देतो। अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य तुम्ही आम्हाला केलं, यापुढेही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो। पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा तालुका चिटणीस या नात्यानं सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो। नमस्कार, लाल सलाम। या ठिकाणी किशोरबाईंनी प्रतिक्रिया दिली की एक नगण्य समजत होतं शेतकरी कामगार पक्षाला आणि त्यांनी त्या ठिकाणी घवघवीत यश संपादन केलंय। 4 नव्हे तर 5 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत, कारण एक परिवर्तन विकास आघाडी बनवत असताना त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष कैलाश गायकवाड त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्याच कार्यकर्ते आहेत, त्यांची पत्नी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचीच आहे। परंतु परिवर्तन विकास आघाडीच्या मात्र निवडणूक लढवली असली तरी आम्ही परिवर्तन खोपोलीच्या या संपूर्ण विकासामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मोलाचा वाटा असेल असं या ठिकाणी किशोरबाईंनी सांगितलेलं आहे। धन्यवाद।